Happy birthday to you. Happy birthday, dear Shamika. Happy birthday. Happy अभि माझ्यावर इतकं प्रेम करणार जेवढं प्रेम या जगात कुणीच कुणावर केलं नसेल. Now make a wish. काय मागितलंस डोळे बंद करून? अभि पूर्णपणे माझा होऊ दे. अच्छा. हरीश काका, हरीश काका, थांबू काका, काका सगळेजण. एक्सक्यूज मी, हॅलो, इकडे इकडे. घरातली समधी मंडळी कुठे गेली? बाहेर आहेत समधी. बाहेर बोलवून आणायचे का? बाहेर काय पापड वाळत घालतायत? नाही, शमिकाताईंचा वाढदिवस. वाढदिवस आहे ना व, तेव्हा संध्याताईंनी छोटीशी पूजा ठेवली आहे. म्हणून सगळे तिकडे मरतात. नाही म्हणजे गुरुजी आलेत, पूजा सांगतायत ना व. घरात कुणी बी नाही, समधी माणसं तिथंच आहेत. आधीच या सँडी आंटीने असं सगळं घर बळकवलं आणि आता पण तू काय करतेस इथे? तुला माझ्यावर कोणी वॉच ठेवायला सांगितलंय? घेतलास घेतलास, चल. घाबरली बिचारी. कुठून येतात हे? गावाकडून येतात. अगं शमिका, गुरुजी काय सांगतायत, लक्ष दे ना त्यांच्याकडे.
मला माहिती आहे आग दोन्हीकडे लागली आहे, पण होम होम इथे चालू आहे. अरे अभि, शमी काय झालं? दोघं का शिंकताय असं? हो अगं ते हवा जरा गार आहे ना म्हणून. गार आहे का गरम? लव्ह फीवर इन द एअर. हा नाही, इट हॅपन्स. म्हणजे खरंच खूप थंड होतं ना काल. झाली असेल सर्दी, हो की नाही? पोरांनो, अरे जय कुठे आहे? माहित नाही, कदाचित आत असेल. जय, शेवटचं सांगते, या घरातून आमच्यापैकी कोणीही जाणार नाही, कारण हे घर आता तुझ्या एकट्याची प्रॉपर्टी नाहीये. लीगली स्पीकिंग दिस हाऊस इज अ डिस्प्युटेड प्रॉपर्टी. म्हणजे इन अदर वर्ड्स, या प्रॉपर्टीवर आपल्या दोघांचाही हक्क आहे. आणि तुला तसं नको असेल तर तुला कोर्टात जावं लागेल, पिटिशन फाईल करावं लागेल फॉर युअर राईट. पण काय ना जय, त्यात तू हरशील, कारण या प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत ते माझ्याकडे आले आणि अकॉर्डिंग टू दोज पेपर्स ही प्रॉपर्टी कंपनीच्या मालकीची. तुलाची हिंमत आहे मला या घरातून बाहेर काढायचे. हे घर माझं आहे, कळलं? हे घर माझं आणि माझ्या मॉमचं आहे. बेटा, हात लाव जरा ताटाला. सगळ्या नोकरांना वाटून टाक. अरे आजी, आई ही मंजिरी. अविनाश मामाची पुतणी आहे. अभि, हे अविनाश मामा. अरे आणि अविनाश मामा या अभिच्या आजी आणि आई. ह्या जयसाठी जीव तुटतो बघ माझा. इथे असायला हवा तो, किमान त्याला प्रसाद तरी द्यायला हवा ना. अभि, पोरी तू नेऊन देशील का जरा त्याला? सगळ्यांना बाहेर काढेन मी या घरातून. वेट अँड वॉच. सगळ्यांना बाहेर काढेन मी या घरातून. मॉम, मॉम, हे घर फक्त तुझं आणि माझं आहे. हा, स्वीट मॉम, तू का गेली मला सोडून?
यू डोंट वरी. मग मग मी आता कसं या घरातून सगळ्यांना बाहेर काढेल घरातून. ओ मॉम मॉम, हे आहे आपल्या घरातील नवीन मेंबर. आपल्या घरातील न्यू व्हॉट्स दॅट वर्ड, न्यू सदस्य. काय तुला माझ्या परफ्यूमचा वास नाही आवडला? तुला माहिती किती महाग आहे हा परफ्यूम? किती? 12,000. किती? 12,000. मी तुला का विचारतोय? तुला का विचारतो? तू कशाला आलीस इथं? आय लव्ह यू, कम हिअर. प्रसाद. कोण प्रसाद? कुठला प्रसाद? आय एम जय द ओनर ऑफ दिस हाऊस. कशाला आली इथं मारायला? काका. कोण काका? कुठला काका? तो आफ्रिकेच्या जंगलातून आलेला तो प्राणी काका. तो म्हणतो हे घर माझं आहे. चोर आहेत सगळे चोर. तू पण चोर आहे, कळलं? सगळे मला म्हणतात गप्प बस. माझ्याच घरात येऊन मला हकलायला बघता. काय मूर्ख समजतात मला? वेडा आहे मी? मी वेडा नाही, कळलं का? मॉम मी वेडा नाहीये. दाखवून देईन या सगळ्यांना. तुला काय वाटतं तो काका हे सगळं घर त्याच्या नावावर करून घेईल? ती सँडी आंटे म्हणते दिस प्रॉपर्टी इज डिस्प्युटेड प्रॉपर्टी. माय फूट डिस्प्युटेड. मी तुम्हा सगळ्यांना या घरातून बाहेर काढणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. ती अशोक, ती शमिका, ती या सँडी आंटी, तो तुझा आफ्रिकेच्या जंगलातून आलेला तुझा काका, सगळ्यांना बाहेर करणार आणि तुला सुद्धा वेट अँड वॉच. मी तुला पण घरातून बाहेर काढणार. हे काय सगळे घाण केली? मी फक्त तुला घरातून सगळं बाहेर काढणार, सगळ्यांना बाहेर फेकून देणार आहे. मी फक्त तुला इथं बोलवलं ना, आय एम शुअर हा काहीतरी नवीन प्लॅन आहे. आय एम शुअर. घरातून बाहेर जा पहिले. मला नाही माहिती काय सगळं घाणेरडं केलं. माझी चुकी झाली. मी पुण्यांना कधी बी येणार नाही. काय काय कधी बी येणार नाही इथं. नाही यायचं. अरे सगळ्यांना सांगायचं. सांगशील ना? सांगशील की नाही? घर माझं आहे. त्यामुळे तिथलं प्रत्येक गोष्टी माझ्या आणि माझ्या मॉमच्या आहेत, कळलं? मॉमची मेहनत आहे इथल्या प्रत्येक गोष्टींमध्ये. हे पडदे, हा कलर, हा बेड, हे सगळं हा दरवाजा. व्यवस्थित झाले ना? हे बघा, जेवल्याशिवाय कुणी जायचं नाहीये. हा, मी जरा हे बॉक्सेस वगैरे आत ठेवून येते. मी ठेवतो. जस्ट हेल्प हिम ना. अभिजित, शमिका. ओके गाईज, लिसन. मी आजीशी बॅट लावली आहे की काल रात्री तुम्ही दोघं पावसात भिजला आणि म्हणून तुम्हाला सर्दी झाली आहे. पण आजीचं असं म्हणणं आहे की हे शक्यच नाही आहे. तर आता मला तुमच्या दोघांकडून ऐकायचं आहे की काय झालं होतं. अगं खरंच असं काही नाहीये, हो ना अभि? मी नाही खोटं बोलणार. आलोच. अभि, काय रे, तू इतक्या वेळ कुठे होतास? ते खायला भूक लागली होती ना, ती वेळ थांबणार.
दादा मी काहीच करू शकले नाही हो यांनी मला दादा मी आता मरून जाते मी नाही सांगू शकत जे काय झालंय माझ्या बाबतीत मी आता माझ्या आई बाला काय तोंड दाऊ हे बघा शांत व्हा तुम्ही रडू नका नाही मी जाते जीव देते आता हे ऐका माझं तुम्ही रडू नका प्लीज जय जय उठ जय जय काय केलंस हे ती दारू प्यायला जय उठ काय ग मंजू बाळा ए इकडे काय करतेस पोरांच्यात हा खाली बघ शमिका तुझी वाट बघते चल अगं काय झालं रडायला हा मंजिरी हे काय कोणी केलंय म्हणजे तुझ्यावर अभि